खेळू शकतो, त्याला खेळायचंय, पण तू आल्या आल्यास त्याच्यावरती असे ना, तू इथेच बस, तू इथेच हे कर, ते नॉमिनेशन आलं, तू एग्री करती हे? ते बरोबर नव्हतं, आम्ही काही बोलत पण नव्हतो शांत बसा. आणि ती मला बाजूला घेऊन जाऊन बोलते की मी कॉन्टेंटसाठी केलं हे. तुम्ही तुमच्या मित्रांना कधी शिव्या घाला ना आणि बोलाल हे कॉन्टेंटसाठी केलंय आम्ही, फक्त आम्हाला टीव्ही वरती दिसायचंय म्हणून. त्या माणसाला कशी उत्तर द्यायची म्हणजे तो आपलं काम ठेवेल, हे पूर्ण टास्क. इथे सगळी 12 मुलं आहेत, त्याच्यापैकी तुम्हालाच कशी भारी येते सगळ्यात, हे कन्व्हिन्स करून द्यायचे त्यांना. चला तुमची एक क्वालिटी सांगा, ठीक आहे, की सगळ्यांपेक्षा एकदम फाडू आहे, तर हे सांगू शकता. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. कोणीच मुलं बोलत नाही ते तुम्ही रिअलाइज आपण केलं अर्जुन बोललाच होता की मला घरी जायचंय, ते आम्ही आम्ही बघितलं, बोललो. ते आम्ही हे बघितलं. Day two पासून बोलतोय की मला घरी जायचंय. अरे बाबा, that is their personality यार, ते लोक आलेत कुठून मला तरी. कळलंय, पण आमचे पण हे आहेत, partners, ते शत्रुघ्न तर नाही पण बोलले की आम्हाला बोलतोय घरी की मला जायचंय. घरी अरे पण जायचंय. सगळ्यांची personality personality, पण वेगळी ते असते. बोलणं वेगळं काहीतरी आणि हा घरी जायचंय काय, काल गुरलीन पण बोलत होती तिला घरी जायचंय, आम्ही पण बोलतो हे बिकॉज आम्हाला आठवण येते, नॉट बिकॉज आम्ही घाबरतोय. खूप इलॉजिकल होतं ते, ऍक्च्युली ऐश्वर्या आणि गुरलीन मधलं हे होतं, पण मला पण ते तिच्याकडनं क्लिअर करायचं होतं की तू असं का बोलतेस म्हणून. तर मी त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आली, मग गायत्री आली, मग नीता पण होती, मग जोआना होती, तर आम्ही 6 लोक एकत्र हे कॉन्व्हर्सेशन करत होतो. आणि ती म्हणत होती की माझ्यात आणि गुरलीनमध्ये तू का बोलते. मी म्हटलं अरे तुम्ही माझ्या नावावर बोलताय, तर ऑफकोर्स ते माझं पण झालं, आणि तुला जर 1-on-1 करायचं तर तू 4 लोकांसमोर का बोलते तिच्याशी. खेळू शकतो, त्याला खेळायचंय, पण तू आल्या आल्यास त्याच्यावरती असे ना, तू इथेच बस, तू इथेच हे कर, ते नॉमिनेशन आलं, तू एग्री करती हे? एक मिनिट, तू हे एग्री मी करते? अग्री करते, पण तुला त्याचं कारण माहितीये काय होतं, जे तुम्ही सगळे पण करवते, मे बी तुम्ही तुमच्या वेने करत होते. काजल वॉज ऑन द लूज. हा, बट दॅट वॉजंट द वे टू ट्रीट ना. तू But you can't decide that for me and my partner is what I'm Exactly. telling So you. that's we don't like it, and me personally I didn't like it the way you have treated, and that's why I So nominated that you. is personal, no, की तुला माझं काहीतरी कसं आवडलं काय? नाही. तू कशी वागते तुझ्या पार्टनर, बोल देते पण मॅटर करतं की नाही ते मला सांग तू. तेच नाही, तर बिकॉज बाकी मला नाही process पडले matter तुम्ही करते. तुमच्या फॉर partnerशी मी कसे वागतात. फॉर मी तिच्याबद्दलच बोलत नाही. आता जेव्हा मी पहिलं नॉमिनेशन मध्ये नीताला वोट आउट केलं, तेव्हा ऍक्च्युली खरं तर तिला ते सांगितलं नव्हतं वगैरे, सगळं झालं होतं, पण मी एंड रिझल्ट वरती वोट केलं. बाकी यू ट्रेन युअर पार्टनर ॲज यू वॉन्ट. मी आणि ऋषिकेश आहे, ठीक हा. आहे, मी त्याला दाबून सांगे तू चांगलंच कर, आणि त्याच मध्ये आम्ही उत्तम परफॉर्म केलं, हा. ठीक आहे, पण मी त्याला गन पॉइंट वर ठेवलंय की तू दाबून कर, तुला करायचंच आहे, मग हे सांग बरोबर आहे का हे मला सांग. तुला एक्झाम्पल नाही दिलं, मी तुला सांगितलं की हे चालेल का तुला. बरोबर आहे, तुला नाही, जर त्या नाही. गोष्टीचं नाही depth चालणार. कारण मी तुला मी माझं माझ्या करते. मी माझ्या पार्टनर सोबत असं नाही करत. नाही Exactly. कारण मग तू टास्क तुला बघून तू बोलशील का नाही टास्क चांगला आलाय, पण आणि हे चालतंय, आणि हा मुद्दा गन पॉइंट टास्क चालतंय. नाहीच आहे. हा टास्क वगैरे तर होतच राहणार आहेत ग. इंटरनली ते किती ग्रूम आउट होत आहेत ते इम्पॉर्टंट आहे. हा पण शो task मध्ये रिझल्ट आला म्हणजेच ते group नाही out ना, झालं. तो एवढे कॉन्फिडंट task आहे, त्यांनी नाही गन ना. पॉइंट वर ठेवलं तरी चालेल तुला. मला एक सांग, त्या टास्क पुरतं आपण त्यांना सुपरमार्केटच्या टास्क शिकवतोय. नंतर असं तू बघितलंय कधी, किंवा सुपरमार्केटच्या टास्कच्या आधी पण मी तर म्हणते भेंडी, एवढे हे लोक बोलतायत, मी कधी त्याला असं हे केलं, मी फक्त त्याला काजलशी बोलायला नाही म्हटलं, हे मला माहितीये, हे मी सगळ्यांसमोर बोलते, बट मी त्याला असं डॉमिनेट कधी नाही केलंय. मी चिडली त्याच्यावर टास्क करताना, कारण त्याला कळत नव्हतं. चिडणं इज डिफरंट, डॉमिनेट करणं इज डिफरंट. तुम्हाला ज्या गोष्टी माहित नाहीयेत ना, त्याला प्रोसेसचं नाव देऊन तुम्ही वोट आउट, बिकॉज इट वॉज डेफिनेटली अ ग्रुप थिंग, ते दिसून येते. ग्रुप थिंग कधी ठीक आहे, हा माझा मत आहे, तुम्हाला तसं नाही वाटत, दॅट इज युअर पर्स्पेक्टिव्ह. संपला विषय, agree to disagree, then ठीक आहे. Because this was not task based. Good, because ह्यानंतर जर माझ्याकडे अशी संधी आली तर मला पण माहितीये की आय डोंट हॅव टू प्ले फेअर, की तुम्ही किती पण मेहनत करा, तुमचे रिझल्ट काही असू दे. फेअर आहे, आमच्याकडून हे फेअर आहे. मग तू हे नको मी बोलू की बोलते आम्ही अग्री unfair टू आहे. डिसअग्री, नो काय अग्री टू डिसअग्री, की आपल्याला नाही पण हा पटत नाही, ठीक आहे, मला कळलं. ओ जास्त ऍटिट्यूड हे नको दाखवू प्लीज. बिकॉज मला नाही कळत आहे मराठीत त्याला कसं म्हणायचं, मी ऍटिट्यूड नाही प्रॉब्लेम. नो रेवती, तुला आम्ही वोट आउट केलं होतं कारण तुझा परफॉर्मन्स वाईट होता. मी तेव्हा तुम्हाला पण काय तुम्ही बोलली? नाही बोलली नाही, पण तू हिला, मला आणि हिला नॉमिनेट केलंय तुमच्याच ग्रुपनी.
मी नाही केलं मी अक्षताला केलेलं वाय आय हॅव अ रिझन फॉर इट मी नीताला केलंय. नीताच्याकडे ऑलरेडी भरपूर वोट्स होते मला माहित होतं मला भरपूर येणार आहेत मला तिच्या ह्याच्यात नाही टाकायचं होतं आणि मला माहिती तुला वोट कोण करणार नव्हतं तुला एका नॉमिनेशनने तुझं काही झालं नसतं जे आम्ही ऐश्वर्या बरोबर आता बसून भांडतोय सेम गोष्टीवरनं सेम पॅटर्नवरनं मी जर तिला केलं असतं नीताला तर ती कदाचित बाहेर पडली असती किंवा नॉमिनेट झाली असती सो आय प्लेड सेफ दे तर मला असे सारखे रडणारे लोक नाही आवडत जेव्हा काजल आणि यांचं पण चालू होतं मी ह्याला तेच बोललेली की तू ट्रान्सपेरन्सी ठेव तुला जायचं तर तू मला सांग मला जायचंय मी माझे फिलिंग्स ॲडजस्ट करेन बिकॉज मी तुला नाही सांगू शकत काय करायचं तसं तिचं पण म्हणजे ती खूप एक बोलत होती दुसरं करत होती तिसरं बोलत होती मला अशा लोकांना आवडत काय गुरलींचं तुमचं काय झालं काय नाही जे झालं ते आता झालं एवढं घ्यायचं आता आमचा बी मित्र होता ना समोर पाहून होता रित्या. तर अच्छा ती गोष्ट नाहीये काल तुम्हाला माहिती तिने मला शिव्या घातल्या किती गुरलींनी सर्वांसमोर तुला आणि बाजूला जाऊन ती मला बोलली हे तिने content साठी केलंय. तुम्ही तुमच्या सख्या मित्राला शिव्या घालाल कॉन्टेंटसाठी असं ऐकत नाही बोलत राहा. अशा घाणेड्या शिव्या विजय काल तुम्ही पण बसलेला तिकडे विजय काल तुम्ही पण तिकडे बसलेला तुम्हाला माहितीये जे झालं ते बरोबर नव्हतं आम्ही काही बोलत पण नव्हतो आणि ती मला बाजूला घेऊन जाऊन बोलते की मी कॉन्टेंटसाठी केलं हे तुम्ही तुमच्या मित्रांना कधी शिव्या घाला ना आणि बोलाल हे कॉन्टेंटसाठी केलंय आम्ही फक्त आम्हाला टीव्ही वरती दिसायचंय म्हणून कसं वाटलं असेल मला देखा ऐसे मैं करूं ऐसे और रो ऐसे हाँ क्योंकि मैंने तुझे कभी अब्यूज ही नहीं किया गुरलीन आणि मी कधी करणार पण नाही तुला शिव्या घालणार पण नाही फक्त टीव्ही वरती दिसायला दॅट इज व्हेरी चीप नाही रड आता मी एक्सप्लेन तू असंच बोल माझ्याशी परत सेम भांडण करू नका चल तू खाली जात होतीस ना चल हा? नाही कळत आम्हाला अभी सबको बोलेगी गाली दिया अरे यार जाऊन दे नाही दिला क्या गुरलीन नाही दिले रे तू नाही घातल्या मला शिव्या नाही दिल्या तुम्हाला बाजूला आणि सांगितलं की तू टीव्ही वरती यायला करतेय नाही केलं तू फक्त सांग मला हिने काय पण कॉन्टेंट नाही दिलं होता इतके हिला पण म्हटलं काय नाव आहे रेवतीला मला काहीतरी हे करायचं तर मैंने ऐसे क्या बाद में लास्ट टाइम रेवतीला सांगितलं मेरा कुछ हुआ नहीं है मैंने ऐसे कुछ नहीं बोला मैंने बोला आई फील लॉस्ट इन दिस हाउस आई थिंक आई डोंट फिट हियर क्योंकि मैं तुम लोग जैसी हुई नहीं क्योंकि मैं ये सब नहीं कर सकती टीवी पे दिखने के लिए अपने बेस्ट फ्रेंड को जाके शिव्या नहीं दे सकती मैं तो तुम घर बघितलं ती आता बोलली की ती शिव्या देऊ शकते डूड यू जस्ट सॉ राईट तर मला असं वाटलं का एक रात्रचा राग असणार लोकांना असतो ना आणि ते विसरून जातात आणि नेक्स्ट डे ते लोक मिळून जुळून एकमेकांशी बोलतात तर मला असं वाटलं बाहेर दोघी परत भांडायला लागल्या यू जस्ट सॉ व्हाट शी सेड गई हूँ एक्सप्लेन करके क्या ही बोलूं मैं अंदर अभी सेम काम कर रही थी सुधारा मैं थक गई हूँ ऐश्वर्या ती आता जस्ट बोलली जर तू तुझ्या फ्रेंडला शिव्या नाही देऊ शकत टीव्ही वरती मग घरी जा ती आता जस्ट बोलली ये कल क्लियर हो गया था क्यों बार बार तू ऐसा सब क्यों बोल अरे तो ये बार बार आके बोल रही है गाली दिया तो ठीक है ना दिया गाली दिया किया कंटेंट के लिए तुम नहीं करते हो कंटेंट के लिए कुछ डिजी टपाल आलय या मुंबई सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारं एक आलिशान शहर आणि ह्या शहरात जर आलिशान पद्धतीने राहायचं असेल तर तुमच्याकडे हवेत पैसे आणि त्यासाठी हवी भरभक्कम पगाराची नोकरी अशीच नोकरी मिळवण्यासाठी गावरान ब्रोला करायची आहे तयारी या तयारीसाठी त्यांच्या मेंटरने त्यांना मदत करायची आहे त्यांचा बायोडाटा बनवून त्यांना कॉर्पोरेट इंटरव्ह्यू साठी तयार करून इंटर्नशिप मिळवून द्यायची आहे ऑल द बेस्ट जॉब इंटरव्ह्यू तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू मी सांगते तुम्हाला ऋषिकेश आहे झोपला आमच्यात पण होत्या भांडणं तेवढ्या पुरतं बघा ना तो झोपलाय का पूर्ण झोपला का तो तेवढ्या पुरतं गुळू करते टाळ परत दिलाय खाली, बघितलं तुमचं कसं आहे माहिती मला कळवलं विकायचं नाहीये
ती बेसिकली टास्क अशी आहे की तुम्हाला एक जॉब, तर जॉबसाठी तुम्हाला पहिले काय करावं लागतं, इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कसं पुढच्या माणसाला कशी उत्तरं द्यायची म्हणजे हा तो आपलं कामाला ठेवेल, हे पूर्ण टास्क. आणि आम्ही विचारलं की म्हणजे इंग्लिश असं काही नाही आहे, मराठीतच बोलायचं आहे, पण एवढं भारी बोलायचं आहे की घेतलंच पाहिजे त्यांनी. समजलं? ऑल द बेस्ट. कसं आहे तो पार्टनर झोपला. अगं मी टास्क कधी करणार? येस ना. मी पण आता जास्त प्रेशर नाही टाकणार आहे. हां, झोपायला. तर फक्त डोक्यात घालून ठेवलंय म्हणजे ना विचार होतो. ते पण नाही, तेवढं तरी कर. झोपलाय पूर्ण. मला सकाळी परत घाई करणार ब्रो. कपडे घालायचे, त्याच्यात आंघोळ करायची, सगळं करायचं. लवकर उठवतील पण. ए यार तुला उठवावं लागेल. ऋषिकेश, सॉरी टू डिस्टर्ब. ऋषिकेश झोपला नाहीस? टास्क दिलाय, पण टास्क कसा आहे, प्लॅनिंग. पण टास्क असा आहे की आपल्याला नोकरी करायची आहे कॉर्पोरेट, म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच नोकरीसाठी एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आता बघा, सगळ्यात बेस्ट तुमची क्वालिटी आहे तुमचं ह्युमर. तुम्हाला विचारलं तुमची एक क्वालिटी सांगा, ठीक आहे, की सगळ्यांपेक्षा एकदम फाडू आहे, तर हे सांगू शकता. गुड नाईट. गुड नाईट. मला का वाटतं की तुम्हाला येईल हे? तर सोपं असतं म्हणजे आता ते विकायचं म्हणलं तर म्हणजे बरोबर हे म्हणजे एकदा कळलं का ते. मी तेच सांगते तुम्हाला. तर त्याच्यात ना तुम्हाला मी 2-3 पॉइंटर्स देते. एक आहे की तुम्हाला ते तुमच्याबद्दल विचारणार की तुम्ही कुठून आहात, तुम्ही काय केलंय, तुम्ही काय करता. फक्त ना ते सांगताना ना तसं स्वतःबद्दल क्रिएटिव्ह पद्धतीने सांगायचं. म्हणजे मराठीतून सांगायचं ना. हां, मराठीतनं. एखाद दुसरा इंग्लिश शब्द वापरला की गुड मॉर्निंग वगैरे, गेल्या गुड मॉर्निंग एवढं बोललं तर चांगलं वाटेल मला वाटतंय. हाय गुड मॉर्निंग, माय नेम इज सुभाष. हां, एवढं 2 वाक्य बोलली तरी चालेल आणि शेवटी थँक्यू. बाकी सगळं मराठीत करूया. मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते, त्याचा विचार करा आणि तुमचा विचार झाला की मला सांगा. मग आपण ते काय म्हणतात अजून चांगलं कसं करता येईल ते बघू. म्हणजे त्याचं अजून मोठं टाकलं म्हणजे स्टाईल मध्ये सांगायचं. करेक्ट. ते सामान असं करेक्ट. हे करून तिथं आपल्याला एक हे दाखवायचं म्हणजे हे एवढ्याला भेटतं, एवढ्याला भेटतं, तसं नाही सांगायचं. तसं नाही. मूड मध्ये सांगायचं एकदम स्टाईल मध्ये. इथे सगळी 12 मुलं आहेत, त्याच्यापैकी तुम्हालाच कशी भारी येते सगळ्यात हे कन्व्हिन्स करून द्यायचे त्यांना. अरे पण हे काय, मग तिला एक्सपेक्ट होणारच, कितीही बोट असून देते माझी, जर तू बोलते ती बेस्ट फ्रेंड आहे. गुरलीन, गायत्री आणि रेवती तिघी पण स्वार्थी आहेत. तिला हट होणारच भाई. कॉर्पोरेट लाईफ आपल्या शहरासाठी काही नवीन नाही. हां, पण आपल्या गावरान ब्रोसाठी मात्र हे सगळं खूप नवीन असणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू, इंटर्नशिप, जॉब प्रोफाईल, जॉब प्लेसमेंट, डेडलाईन्स, हे सगळं त्यांच्यासाठी खूपच नवीन असणार आहे. आता काय, उद्या जर का त्यांनी ठरवलं की आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जायचं आहे आणि अशी काहीतरी नोकरी करायची आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, तर हा अनुभव कुठेतरी त्यांच्या उपयोगाला यावा. म्हणूनच आपला आजचा हा स्पेशल टास्क, चल भावा ऑफिसात. तुम्ही कधीच बसले नाही का लिफ्टमध्ये? उभे राहिले कसं वाटतं? उभारले जागेवर. पोचलो सुद्धा. आता चालत किती वेळ लागला असता. आता मग तू एवढा एकदम हँडसम दिसतोय, तू टॅटू पण केले, केस पण तू रंगवलेलेस. तर जर का तुला आता हे डिरेक्टर आहेत माहिती ना तुला, त्यांना जर का तुला फिल्म मध्ये काम करायला द्यायचं असेल तर तू कसं त्यांना इम्प्रेस करशील सांग बघू. म्हणून तर सांगितलं विकून दाखव. आता त्यात ती स्किल आहे. तू म्हणला मला जमणारच नाही, मी कधी केलं नाही, येत नाही. ऍक्टिंग करून दाखव ना. ऍक्टिंग करून दाखव ना. ऍक्टिंग करून विक. चल मला पिक्चर मध्ये घेतील तुला. ऍक्टिंग करून हे विक मला. चल स्टाईल मध्ये बोये उडवून वगैरे. उडवीन मी. हा पण नाही, चल जाऊ दे. मला वाटतं त्याला ते सेल्स बिल्स ते मार्केटिंग जमणार नाही. आपण त्याला वेगळं काम देऊ. HR. हां, ओके. हा, तू HR माहिती आहे का तुला काय असतं? नाही, अशी डिपार्टमेंट असते जी लोकांना नोकऱ्या देते, नोकऱ्या ठेवते, मग लोक सांभाळते. हो. आता तुला HR मध्ये मी नोकरी दिली, तुझं काय काम आहे माहिती आहे का इथलं? तुला मी टास्क देतोय करून दाखवायचा, म्हणजे मला कळेल तू योग्य आहे का नाही. बाहेर तुला माहिती आहे रिसेप्शनिस्ट बसली एक. मॅडम म्हणजे कोण होते? रिसेप्शन एकच होते आमच्याकडे. तुला आता नोकरी दिली मी. तुझं काम आहे त्यांना नोकरीवरनं काढून टाकायचं.
त्यांना सांगायचं की तुम्ही उद्यापासून यायचं नाही आणि त्यांना कारणं द्यायची का यायचं नाही. 5 कारणं द्यायची त्यांना की तुम्ही का वाईट काम करता आणि तुम्ही का उद्यापासून इथे नोकरीला येऊ नका. हे तुझं टास्क आहे. ते बाटली ठेव आणि बाहेर जा आणि टास्क करून घे परत. आणि एवढ्या तर नाही होणार 5 गोष्टी. तर 3 गोष्टी सांगतात, 5 गोष्टी नाही, 3 गोष्टी सांगतात. जा. आय एम सरप्राइज तो एवढा असा लीड कसा घेतोय गोष्टींसाठी. इज नॉट सेइंग नो टू थिंग्स. वेअरएज ही इज दॅट पर्सन की मला जमणार नाही. हॅलो, कसं वाटलं तुमचा इंटरव्ह्यू? काम बरोबर चालू आहे ना? हो. मला तर असं वाटलं का ते चालू नाही, तुम्ही काहीच करता नाही. कोणी सांगितलं त्या? मी कामच करते इकडे बसून. तुम्ही काय ते यांना बी बाई एकेकाला पाठवायचं मध्ये, तुम्ही एकटी सगळे पाठवून द्या. पण ते माझं काम आहे. आपण ये का बरं मध्ये, हे जर चालू नाही काय नाही, मला मध्ये समजलं ते. खूप विचित्र वाटत असं कसं. आता हे माझं काम आहे. तुम्ही ना आता उद्यापासून काही येऊ नका, बंद करून द्या तुमचं काम. मी बरोबर दुसरं पाहून घेईन कोणतरी. काय म्हणतं हे, ते वेडा झालंय. काय हो, तुमचं झालं इंटरव्ह्यू, मग तुम्ही जा. मला नको तुम्ही सांगा माझं काम, मला येते. काय ते बंद होतं काय? आता बॅटरी गेली आहे, आताच गेली आहे. मी कामच करत होते आणि तुम्ही मला आज टाइम पण येईल. झाला आता. मला आज जायचं घरी. येईल, आज येईल तुम्ही. आज आले का बस? नाही, मी इकडे काम करते. हो. हो, तुमचा इंटरव्ह्यू झाला ना सर, मग तुम्ही जावा ना घरी. काय रिझल्ट आहे मी तुम्हाला सांगतील फोन करून. सरांनी पाठवले मला इकडे. कोणी पाठवले तुम्हाला इकडे? मग त्या बाईला कामावरून काढून द्यायचं. थांबा, मी 2 मिनिटं त्यांच्यासोबत बोलून घेते. थांबा 2 मिनिटं. सारखं मला ना हसू येतं मला. पण असं कसं ते म्हणू शकता? मी तर सारख्याप्रमाणे काम करते इकडे. त्यांचेच इंटरव्ह्यू मी पाहिलं तुम्ही मस्त गप्पड्या मारत होत्या. नाही, पण तुम्ही बघा माझं काम तर सारखं झालं इकडे बघा. तुम्ही तर माझ्या मी त्या गप्पड्या मारत होत्या. मग कशी ते काय माझं तुमचं बातमी काही मला आता परत कळत नाहीये. जाऊ दे, जाऊन येऊ तुम्ही आता. पाहतो आता काय काय. हे कमेन बँके मी सर. केलंस तू? सर सांगितलं 2-4 गोष्टी. काय सांगितल्या? बस बस आम्हाला आता आम्हाला सांग काय घडलेलं आहे. मग 2-4 गोष्टी सांगितल्या. पा तुम्ही याले काम का बरं करते नाही बा, लॅपटॉप का बरं बंद आहे तुमचं काम चालू नाही. लॅपटॉप बंद होता हां. आणि अजून तुम्ही मुलांशी बा गप्पे बोलत आहे बा तुम्ही. कुठल्या मुलांची बोलल्या त्या? तर ते बसले होते ते इंटरव्ह्यूसाठी, त्यांच्यासोबत बोलत होते. तुझ्याशी पण बोलल्या ना त्या? माझ्याशी बोलल्या. मग त्यांना म्हणलो असं बोलायचं नाही, काय सांगायचं नाही त्यांना. आणि तुमचं लॅपटॉप बंद आहे, उद्यापासून काय येऊ नका तुम्ही, आम्ही पाहून घेऊ दुसरं. सांगितलंस? हो सांगितलं. आणि असं हसत सांगितलंस? हा, पण आता मग त्यांच्यापासून जेलो होतो मी. मला मग ते तू असं खरं तुला मी नोकरी देणार, तू त्यांना हसत सांगणार, मग ते त्यांना खरं वाटणार आणि मग त्याने येणार नाही दुसऱ्या. पण मला ना हसू बिल येतं मला. ऐक तुला हा का टास्क दिला होता? हो, त्यांना नाही का दिला होता? कारण तुला थोडं ऍक्टिंग बिक्टिंग करता येते, सगळं करतो. काय बोलला आम्हाला? गाणं म्हणतो, डान्स करतो, मला येतं सगळं. हो. हां, कॉन्फिडन्स असावा म्हणून म्हणलं. तू हसायला लागला तर कसं पटणार त्यांना? ऐका, म्हणजे मला आता त्यांचं मित्र तिकडे बसलो होतो किती केतो सर, हसलो मी त्यांच्या मित्र, आम्ही बोलत होतो यारून मित्र. काहीच काम करणार नाही. मग तू हसत करशील, मग समोरचा कधी सिरियस घेणार नाही तुला. आता मी ऍक्टर आहे, आता माझा मित्र असला पण भांडणाचा सीन असला तर आम्हाला भांडायला लागतं ना खरं. हो, ते आहे. आम्ही थोडीच असं मग सांगतो का माझा मित्र आहे मी कसं ओरडू त्याच्यावर. मला तू पण ऍक्टिंग करायची ना, तिला नंतर सांगायचं की मी आम्हाला acting पडून केली द्यायचं टास्क मला कसा करता येतो. आता हीच कामं असतात. उद्या तुला मी सांगितलं की असं काम आहे बघ, तुला तर मी नोकरी दिली आणि म्हणलं की तुला उद्या जाऊन तुझ्या कुठल्या तरी आपल्या विक्रेत्याला सांगायचं आहे, त्याला सांगायचं की उद्यापासून येऊ नको, माल देऊ नको. तू हसून सांगणार त्याला? नाही, तसं नाही. हां, मग मी आपले खरंच खूप खूप आभार मानतो तिघांचे की तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि खरंच म्हणजे मजा आणली तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूज कंडक्ट केले, ज्या पद्धतीने तुम्ही बॉस बनला, तर फक्त बॉसही न राहता तुम्ही त्यांना खूप गोष्टी तुमच्याकडनं दिल्यात आणि तीच गंमत आहे या शोची की आपण त्यांना अजून काय देऊ शकतो आणि त्यांच्याकडनं काय घेऊ शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. असं वाटतंय सिटीत गाव